उद्योजकता म्हणजे काय? फक्त एखादी भन्नाट कल्पना? नाही. खरं तर ही एक नीट विचार करून पद्धतशीरपणे आखलेली प्रक्रिया आहे. आणि आज आपण बघणार आहोत की या प्रक्रियेला गती देणाऱ्या दोन जगं कोणती आहेत. एक जे आपल्या आत आहे आणि दुसरं जे आपल्या आजूबाजूला. बरं, विचार करा कुठल्याही देशाच्या प्रगतीची खरी मास्टर की म्हणजे गुरुकिल्ली काय असेल? उत्तर फक्त एका शब्दात दडलंय. ती म्हणजे उद्योजकता. हो, हीच ती शक्ती आहे जी नवनवीन गोष्टींना जन्म देते, लोकांना काम मिळवून देते आणि देशाला पुढे घेऊन जाते. पण खरा प्रश्न हा आहे की ही उद्योजकतेची ज्योत पेटते कशी? ती एखाद्या व्यक्तीच्या आतल्या ध्यासाने पेटते की तिला बाहेरच्या अनुकूल परिस्थितीची फुंकर लागते? म्हणजे व्यक्ती जास्त महत्वाची की आजूबाजूचं वातावरण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांना दोन मुख्य भागांमध्ये वाटून बघावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया. चला, यात जरा अजून खोलात शिरूया. हे जे दोन घटक आहेत ना, ते म्हणजे उद्योजकतेची दोन वेगवेगळी जगं आहेत. एक जे उद्योजकाच्या आतमध्ये आहे आणि दुसरं जे त्याला बाहेरून घडवतं. चला, मग सगळ्यात आधी आपण उद्योजकाच्या आतल्या जगात डोकावून पाहूया, म्हणजे त्याचे वैयक्तिक गुण, ज्यांना आपण अंतर्गत घटक म्हणतो, ते समजून घेऊया. तर हे अंतर्गत घटक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही उद्योजकाची स्वतःची हत्यारं आहेत. यात त्याचे गुण येतात, त्याची कौशल्य येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची मानसिक ताकद येते. यशाच्या लढाईत हीच तर खरी कामी येतात. यामध्ये साधारणपणे 5 गोष्टी येतात. 1. काहीतरी करून दाखवण्याची जबरदस्त इच्छा, ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो. दुसरं म्हणजे खास कौशल्य. तिसरं आजूबाजूला काय चाललंय याचं ज्ञान. चौथं कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पाचवं अर्थातच मानसिक कणखरपणा. डेव्हिड मॅकलेलन नावाचे एक संशोधक आहेत. त्यांचं म्हणणं खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अभिप्रेरणा. ज्या व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची तीव्र तळमळ असते तीच खरं यश मिळवू शकते. ही एक आतून येणारी जबरदस्त ऊर्जा असते. आणि हो, कौटुंबिक पार्श्वभूमीचाही खूप मोठा वाटा असतो. बघा ना, ज्यांच्या घरातच व्यवसायाचं वातावरण आहे त्यांना साहजिकच एक स्टार्ट मिळतो. उदाहरणार्थ वाणी, मारवाडी किंवा पटेल समाज यांच्यामध्ये लहानपणापासूनच व्यवसायाचं बायकडू मिळाल्यामुळे ते जास्त आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे, तर हे झालं व्यक्तीच्या आतल्या गुणांबद्दल. पण यशस्वी होण्यासाठी फक्त एवढंच पुरेसं आहे का? नाही. आता आपण व्यक्तीकडून तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे वळूया. बघूया की हे बाहेरचं वातावरण यशासाठी किती महत्त्वाचं ठरतं. कारण बघा, एखादी व्यक्ती कितीही हुशार किंवा प्रेरित असली तरी तिला उंच उडण्यासाठी एका चांगल्या, पोषक वातावरणाची गरज असतेच. आणि हेच वातावरण ठरवतं की तिचा पुढचा प्रवास सोपा असणार आहे की अडचणींचा. यात सुद्धा मुख्य 5 घटक येतात: सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि तांत्रिक. हे असे घटक आहेत जे उद्योजकाच्या प्रवासाला एकतर सुसाट वेग देऊ शकतात किंवा त्याच्या मार्गात अडथळे उभे करू शकतात. आता सामाजिक घटकांबद्दल बोलायचं झालं तर समाज उद्योजकतेकडे कसा पाहतो हे खूप महत्त्वाचं आहे. जर समाजात उद्योजकांना मान सन्मान मिळत असेल, त्यांना प्रतिष्ठा मिळत असेल, तर साहजिकच विकासाला जास्त चालना मिळते. आता येऊया आर्थिक घटकांकडे. कुठलाही व्यवसाय उभा करायचा असेल तर 3 गोष्टी हमखास लागतात. पहिली, धंदा सुरू करायला पैसा म्हणजे भांडवल. दुसरी, वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल. आणि तिसरी, तयार झालेला माल विकण्यासाठी एक स्थिर बाजारपेठ. आणि इथेच सरकारची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. सरकार जर उद्योजकांना मदत करणारी टॅक्स पॉलिसी लावत असेल, सबसिडी देत असेल, ट्रेनिंगच्या योजना राबवत असेल आणि छोट्या उद्योगांना संरक्षण देत असेल, तर उद्योजकतेसाठी एक उत्तम वातावरण तयार होतं. बरं, आतापर्यंत आपण ही दोन्ही जगं वेगळी वेगळी पाहिली. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही एकमेकांशी जोडलेली कशी आहेत. आणि हेच आपल्याला आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. मग शेवटी जास्त महत्त्वाचं काय आहे? उद्योजकाच्या आतली जिद्द आणि त्याची क्षमता, की त्याला बाहेरून मिळणारा पाठिंबा आणि चांगलं वातावरण? तर याचं उत्तर हे किंवा ते असं नाहीये. खरं तर या स्रोतांनुसार उद्योजकतेचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा उद्योजकाचे वैयक्तिक गुण आणि त्याला बाहेरून मिळणारा पाठिंबा या दोन्हींचा एकदम योग्य मिलाफ होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विकासाचं सूत्र एकदम सोपं आहे.
जेव्हा एक आतून प्रेरित असलेली व्यक्ती एका बाहेरून पोषक असलेल्या वातावरणात येते तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एकट्या व्यक्तीने किंवा एकट्या परिस्थितीने हे शक्य नाही. आणि हा सगळा विचार आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. विचार करा, आजच्या या इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात एका नवीन उद्योजकासमोर मोठं आव्हान कोणतं असेल? स्वतःच्या आतल्या क्षमतांवर प्रभुत्व मिळवणं की बाहेरच्या जगातल्या आव्हानांना तोंड देणं? यावर नक्की विचार करा.